नमस्कार 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 मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे, मार्केटमध्ये मल्टिपल सेटअप बघायला मिळालेले आहे. चार्ट समजून घेताना आपण त्या सेटअपचा देखील अभ्यास करणार आहोत. आता उद्या जर बघितलं तर उद्या आहे मंगळवार, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. इंटरेस्टिंग ट्रेडिंगचा सेशन आहे आणि ज्या पद्धतीने मार्केटमध्ये आज मोमेंटम दाखवलाय, चांगला मोमेंटम उद्याच्या दिवशीही मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. याची पॉसिबिलिटी थोडीशी वाढलेली आहे. आता ती का वाढली आहे, कशासाठी वाढली आहे, हे देखील आपण चार्टवरती जाऊन समजून घेणार आहोतच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो. जर एकदा तुम्हाला ट्रेंड समजला ना, की बाबा हा अप ट्रेंड राहू शकतो की डाऊन ट्रेंड राहू शकतो, तर मार्केटचं ॲनालिसिस करायला सोपं जातं. ओके, त्यामुळे ट्रेंड काय राहू शकतो हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये काहीसा मोठा मोमेंटम येण्याची देखील अपेक्षा आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघत जावा. व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं, त्या शिकण्याकडे देखील लक्ष देत जावा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही आवर्जून लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि मी तुम्हाला लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सांगतोय की कमेंट आवर्जून करत जावा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपल्याला कमेंट घ्यायचे ते सगळ्या मित्रांच्या. कमीत कमी 5 तरी कमेंट मी घ्यायला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल त्यातमध्ये तुमची कमेंट पाहिजे, त्याच्यावरती मी उत्तर देईल, तर तुम्ही कमेंट आवर्जून करा. आणि पुढच्या व्हिडिओपासून मी 5 कमेंट घ्यायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे कमेंट तुमच्या जर असेल की बाबा त्यातनं खरोखर काही शिकता येण्यासारखं असेल, तर त्या कमेंट मी पिक करेन. अदरवाईज तुम्ही कमेंट करू शकता कुठल्याही. ओके, तर आत्ता जर बघितलं तर तुमच्यासमोर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आणि काय होतं, लोक फक्त निफ्टीमध्ये काम करतात, त्यामुळे बँक निफ्टी सेन्सेक्सचा व्हिडिओ बघत नाही, म्हणजे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ॲनालिसिस बघत नाही. परंतु निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, प्रत्येक इंडेक्सचं ॲनालिसिस करताना त्याच्यामध्ये काय प्रायजेक्शन बनते, त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी मी सांगत असतो. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच जावा. ओके, आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांपर्यंत देखील पोहोचवा. ओके, तर येऊया स्क्रीनवरती. तुमच्यासमोर आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट. आज जर बघितलं तर काय केलं निफ्टीने आज फ्लॅट ओपनिंग दाखवली. आणि जी काय शनिवार रविवार सुट्टी होती मार्केटमध्ये, जे काही ट्रम्प तात्यांचं जे वक्तव्य होतं, त्याला मार्केटने खूप काही सिरियसली घेतलं नाही. कारण की आता मार्केटलाही समजलं की कोणाला सिरियसली घ्यायला पाहिजे आणि कोणाला नाही. त्यामुळे मार्केट जर बघितलं, मार्केटने निगेटिव्ह साईड मोमेंटम दाखवला का, तर फर्स्ट हाफमध्ये निगेटिव्ह साईड मोमेंटम दाखवलं. परंतु मार्केटमध्ये प्रायजेक्शन कुठे कुठे, सेटअप कुठे कुठे झाले होते ते आधी समजून घ्या. 24,309ची सपोर्टची लेवल होती नो ट्रेडिंग झोनची. लेवल तर ब्रेक झालेली दिसते का? झाली. लेवल ब्रेक होताना काही प्रायजेक्शन बनली किंवा सेटअप बनला का, तर इकडे सुंदर एक इनसाइड कॅन्डलचा सेटअप बनला होता. त्याचा मोमेंटम आला होता, तर खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम आला. कुठपर्यंत आला? 24,225ची लेवल. आपण ही लास्ट ॲनालिसिसमध्ये लेवल बघितली होती का? तर बघितली होती. आता तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा बुलिश मोमेंटम. आता ज्याला प्रायजेक्शनचं नॉलेज नाही तो फक्त बघत बसला असं की इकडनं बुलिश मोमेंटम येतोय. ज्याला प्रायजेक्शन आणि सेटअपचं नॉलेज आहे, इकडे सुंदर पद्धतीने एक रिव्हर्सल सेटअप बनला होता. त्या रिव्हर्सल सेटअपवरती हा पूर्ण मोमेंटम आपल्याला बघायला मिळतो. आता इकडे एक सेटअप होता, म्हणजे 2 सेटअप मार्केटने दाखवले प्रायजेक्शनचे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 3 वाजल्याच्या नंतर मार्केटमध्ये काम करणं थोडंसं कठीण आहे. परंतु हा जर बघितलं तर हा पण एक डबल टॉपचा सेटअप होता. परंतु हे सेटअप पकडायला जाणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. कारण की मार्केटचा टायमिंग 9:15 ते 3 याच्यामध्ये मार्केट थोडंसं व्यवस्थित पद्धतीने चालतं. परंतु 3च्या नंतर मार्केटचं बिहेवियर समजता येत नाही. त्याच्यामुळे जरी इकडे ही खूप मोठी कॅन्डल बघायला मिळत असेल किंवा जरी इकडे सेटअप बघायला मिळत असेल, तर हे पकडण्यासारखं नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. मग इकडे किती सेटअप बनले? 1 आणि 2. मग तुम्ही किती सेटअपमध्ये काम केलं हे देखील सांगा. कारण की काय होतं की मार्केटमध्ये सेटअपच एखादे 2 बनतात आणि काही लोकांचे 10 वेळा 15 वेळा सेटअप बनतात. ते सेटअप नाही बनत, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय.
तुम्हाला प्रायझॅक्शनचं व्यवस्थित नॉलेज नसतं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कॅन्डलमध्ये काही ना काही गोष्टी घडताना दिसतात. म्हणजे इकडे जर बघितलं तर हे 3 बुलिश कॅन्डल नंतर परत मग इकडं लगेच वाटेल की इकडे बुलिश मोमेंटम मिळू शकतो. बेसिकली काय आहे की प्रायझॅक्शनचं जर नॉलेज नसेल तर सगळ्याच गोष्टींचा फजिती होते. मग प्रायझॅक्शनचं नॉलेज असेल तर इकडे सेटअप बनलाय का? तर बनलाय. इकडे सेटअप बनलाय का? तर बनलाय. आता ज्या मित्रांनी प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडचा कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. ज्याला मार्केटचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे त्याला देखील गोष्टी समजल्या असतील. परंतु काही नवखी लोकं असतात, काही लोकं असतात की त्यांना मार्केटचं नॉलेज नसतं. 3-3, 4-4 वर्ष मार्केटमध्ये आहेत, परंतु मार्केटचं नॉलेजच नाही. अशा लोकांचं काय होतं की प्रत्येक कॅन्डल बनली ना त्यांना प्रत्येक कॅन्डलमध्ये काहीतरी वेगळापणा दिसतो. परंतु प्रत्येक कॅन्डल जर बघितली तर एक कॅन्डल आहे 5 मिनिटाची. आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर वाट बघितली तर जवळजवळ 70 ते 75, 72 कॅन्डल आसपास काहीतरी बनतात. आता ह्या 2-3 कॅन्डल नवीन आले त्यामुळे 72 कॅन्डल बनतात. मग आता 72 कॅन्डल बनतात तिथं प्रत्येक कॅन्डलवरती जर तुम्हाला काय बघायला मिळत असेल, काय बाबा मोमेंटम बघायला मिळत असेल, तर तुम्ही 72 वेळा तिकडे विचार करणार का तुमच्या पोझिशनचा? तर तसं नसायला पाहिजे. दिवसभरातून एक पोझिशन किंवा एखादी दुसरी त्याच्या पुढे जातोय तर त्याच्या पुढे आपण ओव्हर ट्रेडिंग करतोय. ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर इथे तुमचं कुठलंही काम नाही. ओके, तर 2 इकडे सेटअप बघायला मिळाले होते. आता उद्या जर बघितलं तर उद्या काय एक्सपायरी आहे. वाय डाटा आपल्याला बघायचा आहे का? तर बघायचा आहे. निफ्टीचा वाय डाटा देखील आपण पाहणार आहोत. आणि आत्ता जर बघितलं तर आत्ता 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. हे सगळं हाईड करूया. इथे काहीशी जर बघितली तुम्ही तर ही एक ट्रेंड लाईन हाईड करण्याशिवाय सगळ्या मी लेवल रिमूव्ह करतोय. 1 तासाची टाइम फ्रेम आहे. इकडे जर बघितलं तर इकडनं या पद्धतीने मार्केटमध्ये 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, आणि या लेवलवरती जर बघितलं तर हा जो आजचा जो लो आहे ना तो खूप व्यवस्थित लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे. आजचा लो जर निफ्टी ब्रेक करत असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर निफ्टीमध्ये एक मोठा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. इकडे सपोर्ट आहे का? तर इकडे सपोर्ट आहे. परंतु ज्या लेवलवरनं मार्केटने आज रिकव्हरी दाखवली आहे आणि रिकव्हरी दाखवल्यानंतर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने बाउन्स आला होता. आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो तिकडे रिकव्हरी आणि पुलबॅकमध्ये काय फरक असतो त्या 2 गोष्टी पण सांगतो. रिकव्हरी दाखवली परंतु त्या रिकव्हरीच्या खाली जर मार्केट गेलं ना तर आज ज्या पुट रायटरनी ताकद लावली ना ते गिव्ह अप करून टाकतात. मग त्याच्यानंतर मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडे ज्या पद्धतीने इकडे रिकव्हरी दाखवली होती बघा. ज्यावेळेस ह्या लोकांनी गिव्ह अप केलं ना मोमेंटम मोठा आला. ओके, या पुट रायटरनी. तसंच काहीशी रिकव्हरी आपल्याला इकडे बघायला मिळते. म्हणजे इकडनं पण ताकद लावली होती, परत त्याच लेवलच्या आसपास येऊन परत ताकद लावली. परंतु आता जर इकडनं मार्केटने गिव्ह अप केलं ना तर मग मार्केटमध्ये एक प्राइस ॲक्शन बुलिश होऊन जर मार्केट बुलिश साईडला जात नसेल ना तर मग इकडे सिनॅरो थोडासा चेंज होतो आणि एक मोठा ट्रेंड बघायला मिळतो. मग इकडे एक छोटा सपोर्ट आहे ज्यावरून मार्केट वर गेलं होतं, परंतु त्याच्यानंतर एक गॅप पेंडिंग आहे. तर खूप मोठी मुवमेंट म्हणजे साधारण 23,900 23,000 साधारण 24,000च्या आसपास मोमेंटम दाखवू शकतो. तर साधारण जर आत्ता बघितलं 24,287 आहे. लो जर ब्रेक केला 24,200चा म्हणजे 200 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्याला कडेकोट प्राइस ॲक्शन समजते ना त्याला गोष्टी लगेच समजून येतील मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते. परंतु जे लोक नवीन आहे त्यांना थोडंसं वेळ लागेल समजून घ्यायला. ओके, आता इकडे हे पण बघा की इकडनं एक ट्रेंड लाईन आहे. मार्केटने इकडनं मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेला आहे का? तर ते पण आपण बघूया. ही जर रेंज बघितली तर मार्केटने इकडनं सपोर्ट घेतलाय का? या लेवलती कन्सल्टेशन करून मार्केट वर गेलं होतं. दिसतंय का तुम्हाला? दिसते. ओके, त्याच्यानंतर परत मार्केट खाली या लेवलती वरती गेले. आता परत या लेवलवरती एक छोटासा ब्रेकडाऊन फेलियर करून मार्केट वरती गेलं. परंतु शेवटची जी कॅन्डल बनली ना ती क्वेश्चन मार्क करणारी कॅन्डल आहे. ती थोडीशी कन्फ्युजन करणारी कॅन्डल आहे. परंतु याच्या वरती जर मार्केट निघेल म्हणजे आजचा जो इंट्राडे हाय आहे ना या लेवलच्या वरती जर मार्केट निघलं तर मार्केटमध्ये नवीन परत रेजिस्टन्स आपल्याकडे आहे आणि ते रेजिस्टन्स मार्केट परत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. आता दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे काय की इकडनं मार्केटने बॉटम तयार केला, एक बेस तयार केला आणि त्या बेसवरनं मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे ही जी प्राइस ॲक्शन आहे ना ही खूप प्राइस ॲक्शन इंटरेस्टिंग आहे आणि ही प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजून घेण्यासारखी आहे आणि तीच मला तुम्हाला समजून सांगायची आहे. ओके,
तर म्हणजे आत्ता ज्या लेवलवरती निफ्टी आहे ना, निफ्टीकडे एक मोठा मोमेंटम पेंडिंग आहे या लेवलच्या आसपास, आणि खाली डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलच्या आसपास. आणि उद्या आहे एक्सपायरीचा दिवस, आणि जी काय रेंज बनन, नो ट्रेडिंग झोनची रेंज काय बनते ते बघूच आपण. त्या रेंजच्या बाहेर जर मार्केट जात असेल आणि इंडिया विक्स सुरुवातीला स्टार्टिंगला बोललो तुम्हाला की मार्केटमध्ये मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, त्याची काहीशी हालचाल आपल्याकडे बघायला मिळते. तर इंडिया विक्सचा देखील आपण थोडासा विचार करणार आहोत. इंडिया विक्स जर वाढला ना थोडासा, तर मार्केटमध्ये मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर ही गोष्ट थोडीशी लक्षामध्ये असू द्या तुमच्या. आता येऊया परत 5 मिनिटाच्या चार्टवरती. बघा, मोठ्या टाइम फ्रेमवरती त्या गोष्टीमुळेच मी तुम्हाला इकडे दाखवायचा प्रयत्न केला की पूर्ण चार्ट आपल्याला बघता येतो. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय करतो आपण, फक्त 2 दिवसाचा विचार करतो. तर इकडे आजचा इंट्राडे हाय काय बनतोय, 24,360. आणि ज्या पद्धतीत ही CS ची कॅन्डल आहे ना, ह्या CS ने एक डोकं फिरवलंय राव खरंच. ओके, म्हणजे जर इथपर्यंत जर नॉर्मल क्लोजिंग असती 24,340, 24,300च्या आसपास, तर मग एक चांगली प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत होती. परंतु हा गडी या लेवलवरती येऊन क्लोजिंग करून ठेवली आहे 24,287. इकडे वरती रेजिस्टन्स करून ठेवला, इकडे खाली सपोर्ट करून ठेवलाय, आणि इकडे मध्ये क्लोजिंग केली, जेणे जी क्लोजिंग काय आहे, कन्फ्युजन करणारी आहे. मग आता ज्यावेळेस अशी क्लोजिंग होते ना, त्यावेळेस मोठा रेजिस्टन्स आणि मोठा सपोर्ट हे ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे मोमेंटम काय आहे ते आपण बघूयाच. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीची क्लोजिंग होती ना, की एका ठराविक लेवलवरती जाऊन मार्केटचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे ठराविक म्हणजे काय, की या लेवलवरती 24,287च्या नंतर मार्केट जर बघितलं वरती 80 पॉईंटचा स्पेस आहे मार्केटच्या वरती बुलिश साईडला, तेव्हा कुठे एक फ्रेश लेवल आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,222, म्हणजे इकडनं जर बघितला तर साधारण इकडे पण एक 70-75 पॉईंटचा स्पेस आहे आणि त्याच्यामध्येच गुंतलंय. आता इथे काय होतं की मार्केटला वरती जाताना हा रेजिस्टन्स लगेच आडवा येतोय, खाली जाताना तर इकडे सपोर्टच आहेत. ओके, तर हे थोड्याशा गोष्टी असतात ज्या की कधी कधी चार्ट एकदम सुटसुटीत बघायला मिळतो, कधी कधी एकदम घाणेरडा बघायला मिळतो. तर काहीसा खराब प्राइस ॲक्शनचा चार्ट आपल्या समोर आता येऊन पडलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लेवल बघायचे ते आपण समजून घेऊया. आजचा इंट्राडे हायला आपण मार्क केले, आजची जी क्लोजिंग आहे त्या लेवलला देखील आपण मार्क करूया. त्याच्या खाली जर बघितलं तर या लेवलवरती मार्केटने सपोर्ट होता. ओके, ही सपोर्टची लेवल. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा सपोर्ट इंट्राडे लो जर थोडं बघितलं थोडं खाली आहे. ओके, या लेवलच्या आसपास. आणि स्विंग हाय जर बघितलं तर ही एक लेवल आहे. त्याच्यानंतर स्विंग हाय बघितलं तर हा एक लेवल आहे, आणि त्याच्यानंतर आणखी एक स्विंग हाय बघितलं तर हा एक लेवल आहे. ओके, या काय लेवल बनतात ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, तर डाऊन साईडला तुम्हाला आणखी एक सपोर्ट बघायला मिळतो या लेवलच्या आसपास. आता इथे सपोर्ट आहे, टेक्निकली जर बघितलं तर या कॅन्डलमध्ये सपोर्ट आहे 1 तासाच्या. ओके, दिसती का? परंतु मल्टिपल सपोर्ट कुठे आहेत, या लेवलच्या आसपास आहे. कुठली लेवल आहे ती, 24,200ची राऊंड लेवल आहे. त्याच्या खाली जर बघितलं तर मग आपल्याला इकडे आणखी एक सपोर्ट बघायला मिळतोय 24,150. ओके, समजते. लेवल मार्क करायला शिका, प्राइस ॲक्शन समजून घ्यायला शिका. याचं मी तुम्हाला जर रूट म्हणजे याचा जर मार्ग तुम्हाला बघायचा असेल तर पहिलं मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण चार्ट बघितला, त्याच्यानंतर इंट्राडेमध्ये मार्केटने कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन केली आहे, कशा पद्धतीने सेशन होतं तो बघितला. सुटसुटीत चार्ट आहे का कन्फ्युजन करणारा चार्ट आहे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर रिसेंटली मार्केटनी स्विंग कुठे तयार केले होते ते आपण बघितलं, आणि त्या एकंदरीत सगळ्या लेवल आपण मार्क केले. आता लेवल मार्क केल्यानंतर प्राइस ॲक्शनची पॉसिबिलिटी काय आहे हे आपण बघतो. म्हणजे जो ॲनालिसिस व्हिडिओ आपण जो करतो ना, की ही स्टेप ती स्टेप ती स्टेप ती स्टेप, अशा पद्धतीने ॲनालिसिस करतो, त्यामुळे आपला ॲनालिसिस व्हिडिओ थोडासा वेळ लागतो. परंतु जो व्यक्ती शिकण्यासाठी इंटरेस्टेड असतो, ज्या व्यक्तीला खरंच प्राइस ॲक्शन शिकायचं ना, त्याच्यासाठी हे म्हणजे एक आपण म्हणतो ना, की एक काहीतरी कुठल्यातरी दिवसातनं एक वेगळा एक ड्रीम मूव्ही येते. तशा पद्धतीचं काहीसं हे त्याच्यासाठी बघण्यासाठी आहे. परंतु ज्या व्यक्तीला प्राइस ॲक्शनचं काही पडलेलंच नाही, त्याला फक्त शॉर्टकट पाहिजे ते, त्यांच्यासाठी हे कंटाळवाणंच आहे. आणि अशा लोकांनी थोडंसं मार्केटपासून लांब राहिलं तरच बरं आहे. ओके, आणि ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे, म्हणजे हे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काय असतं, की आज काय प्राइस ॲक्शन बनली त्याच्यावरती आपण विचार करतो, की बाबा उद्या कशा पद्धतीने मोमेंटम येऊ शकतो, कशा पद्धतीने. परंतु जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने, आता काय थोडक्यात, की तुम्ही ॲज अ मी एक ड्रायव्हर आहे गाडीचा, तुम्ही गाडीमध्ये बसले तर मी जिकडे घेऊन जाईन तिकडे ती गाडी जाते.
ओके. परंतु मी जर गाडीतनं उतरलो तर तुम्हाला चालवता येणार आहे का गाडी? नाही. परंतु माझा उद्देश काय की मी जर गाडीमधनं उतरलो की तुम्हाला देखील तुमची जर्नी आहे ती चालू ठेवता आली पाहिजे. ओके. त्यामुळे स्वावलंबी होणं गरजेचं आहे. स्वतःला मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं मी एक्सपिरियन्स घेतलाय, जसं आपण ॲनालिसिस व्हिडिओ करतो, कारण खूप लोकांचे हे देखील क्वेश्चन असतात की सर तुम्ही ज्या पद्धतीने ॲनालिसिस करता, तुम्ही ज्या पद्धतीने चार्ट एवढा व्यवस्थित समजून सांगता, आम्हाला तसा शिकायचा आहे, आम्हाला तसा शिकायला आवडेल. आणि मी तेच सांगतो की ते एंड गोल तोच पाहिजे की तुम्हाला व्यवस्थित मार्केट स्वतःचं स्वतः समजलं पाहिजे. आणि याच्यासाठीच आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअपचा कोर्स मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की एकदा जाऊन बघा. चेक करा त्याचा सिलेबस. तुम्हाला वाटलं की बाबा यातनं खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे, आवर्जून शिका. लिंक आहे प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेनिंग कोर्सची लिंक आहे, ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिली आहे. इकडे जर तुम्ही गेला, आपला यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आहे. इकडे जर तुम्ही मोरमध्ये गेला तर इथे तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेनिंग कोर्सची लिंक बघायला मिळते. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर तुमच्या मेलवरती लगेच त्याची ॲक्सेस येईल, तिथून तुम्ही बघू शकता. ओके. आणि ज्या मित्रांनी जॉईन केलं आहे ते तर मेसेज करतच असतात, कशा पद्धतीने त्यांना वाटतं ते. ओके. तर स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा. आता या पद्धतीने आपण सगळ्या लेवल मार्क केल्या. आता आपल्याला काय बघायला मिळतंय की बाबा आजचा इंट्राडे हाय जो होता 1, 2, 3 वेळा मार्केट इंट्राडेच्या हायपर्यंत आलं 24,306, परंतु ती लेवल ब्रेक केली का? नाही केली. म्हणजे या लेवलवरती जे रेजिस्टन्स आहे, या लेवलचे जे कॉल रायटर आहे, ओके, या लेवलचे जे सेलर आहेत ते आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळतात. ते कारण की या लेवलला ब्रेक करून दिलं नाही त्यांनी. ओके. त्यांची जी लक्ष्मण रेषा होती ती पार करून दिलेली नाही. बाहेर लोक भले इकडनं खूप मोठ्या पद्धतीने बुलिश मोमेंटम करून आले, परंतु त्यांना ती लेवल ब्रेक करता आलेली नाही. रेजिस्टन्स काय बनतो 24,361. ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेस इकडचे जे कॉल रायटर आहे, सेलर आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये मार्केट जाते. त्यामुळे तिकडनं आपल्याला एक मोठी शॉर्ट करून बघायला मिळू शकते. आता बघा इकडे की 24,360 वरती रेजिस्टन्स आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला एक क्वेश्चन केला होता की आजचं मार्केट खाली आलं, या लेवलवरनं रिव्हर्सल झालं. आता हा पुलबॅक आहे का रिकव्हरी आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आणि प्रत्येकाने सांगायचं. पुलबॅक आहे का रिकव्हरी आहे हे इथपर्यंत. ओके. तर ते तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा. जे रेग्युलर व्हिडिओ बघतोय, ज्याला प्राइस ॲक्शन नॉलेज आहे, तो बरोबर कमेंट करणार आहे. ओके. आणि चुकली तरी काही हरकत नाही, त्यातनं काहीतरी शिकायलाच मिळणार आहे तुम्हाला. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,280चा आज त्या लेवलवरती मार्केटनी मल्टिपल टाइम कॅन्डल्स बनवल्या होत्या, एक पॉज घेतला होता आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक. म्हणजे 24,280ची एक लेवल आपल्याला बघायला मिळते, जी की सपोर्ट आहे. जसा हा रेजिस्टन्स लेवल आहे ती थोडीशी स्ट्रॉंग आहे, तसा हा सपोर्ट तितका स्ट्रॉंग आहे का? तर सपोर्ट हा तितका स्ट्रॉंग नाही आहे. कारण की एकाच दिवशी ही लेवल मार्केटने ब्रेक करता आली मार्केटला खालच्या साईडला, परंतु वरच्या साईडला ती लेवल ब्रेक करता आली नाही. म्हणजे जर रेजिस्टन्स आणि जर सपोर्टचं कंपॅरिझन केलं आपण, तर सपोर्ट थोडासा वीक आहे आणि रेजिस्टन्स हा थोडासा स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर मार्केट काही कन्सोलेशन करून किंवा काही प्राइस ॲक्शन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तर हा सपोर्ट आपल्याला तुटताना दिसू शकतो. मग त्याच्यानंतर या लेवलवरती म्हणजे आजची जी इंट्राडेची लोची लेवल आहे 24,231, हा मग काहीसा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जसा की हा रेजिस्टन्स आहे. पण आता या लेवल नंतर आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट करणं देखील माहिती असणं पाहिजे. नाहीतर इकडनं तुमची सुंदर पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली, मार्केटने लेवल पण ब्रेक केली, मार्केट खाली पण आले आणि तुमची पोझिशन आहे ती तुमच्या फेवरमध्ये पण गेली, परंतु निवांत बघत बसले ते. ना तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंटचं नॉलेज आहे, ना तुम्हाला पोझिशनचं सायझिंगचं नॉलेज आहे, तर मग त्याच्यात काहीच करू शकत नाही कोणी. मग त्याच्यानंतर काय लेवल म्हणतात, त्याच्यानंतर राऊंड लेवल ती 24,200 आणि त्याच्यानंतर 24,150. हा जो आहे हा काय आहे, गॅप आहे. इकडे गॅप या लेवलच्या आसपास. मग मार्केट काहीच आपल्याला नेगेटिव्ह म्हणजे गॅप फिलिंगची मोमेंटम दाखवू शकतं. ओके. मग टेक्निकली जर बघितलं काय की इकडे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतं. ते रेजिस्टन्सच्या वरती मार्केट जात नसेल, सपोर्ट ब्रेक करत असेल, तर मग मार्केटमध्ये जो स्पेस आहे, जो आपण बोललो ओव्हर ट्रेंड, हा थोडासा डाऊन साईडला राहण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि आज जर बघितलं तर खूप जास्त नाही, परंतु काहीसं इंडियाविक्स आपल्याला ग्रीनमध्ये बघायला मिळाले. ओके. तर इंडियाविक्स थोडंसं वाढलंय, त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला जर बघितलं तर काहीशी मोमेंटम देखील बघायला मिळालेली आहे. आणि हेच इंडियाविक्स जर थोडंसं उद्या आणखी वाढलं
तर मार्केटमध्ये काहीसा मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. आणि खूप लोकांचे क्वेश्चन असेल तर इंडिया विक्स स्पेशल व्हिडिओ बनव. नाही, तुम्ही इंडिया विक्सचा चार्ट थोडाफार नजरेखाली ठेवा. याचा कलरवरती लक्ष द्या, ग्रीन आहे का रेड आहे, थोडंसं इकडे लक्ष द्या. ओके, आणि हळूहळू गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करा. आता बुलिश साईडला जर बघितलं तर आत्ताच आपण 1 तासाचा टाइम फ्रेमवरती मोठी ट्रेंड लाईन बघितली. आता ह्या लेवलवरती जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर 24,400 ही फर्स्ट रेजिस्टन्सची लेवल, सेकंड रेजिस्टन्स 24,437 आणि थर्ड रेजिस्टन्स 24,476. ओके, परंतु हे प्राइस ॲक्शन कधी, जेव्हा मार्केट फिरून वरती या लेवलला ब्रेक करेन त्याच वेळेस काहीसा बुलिश मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. ओके, आणि मार्केटने एक मोमेंटम देऊन हा जो काही कुटाणा झालाय मार्केटचा, हा सिंगल कॅन्डलचा, ह्या सिंगल कॅन्डलनी या बुलिश मोमेंटमवरती मोठा क्वेश्चन मार्क उभा केलेला आहे. जर हा बुलिश मोमेंटम देऊन मार्केट जर हा जो स्विंग आहे ह्या स्विंगला होल्ड करून जर वरती राहिलं असतं तर मग इकडनं एक सुंदर अशी बुलिश प्राइस ॲक्शन बनली असती. इकडनं जर लेवल ब्रेक झाले असते तर ज्या पद्धतीने हा मोमेंटम आहे, नेक्स्ट मोमेंटम हा त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला असता. मग चार्ट थोडासा सुटसुटीत आणि थोडासा व्यवस्थित समजण्यासाठी असतं. परंतु आपण सुरुवातीलाच बघितलं की मार्केटची ही जी क्लोजिंग आहे ही काही क्लोजिंग बरोबर नाही. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेण्यासारख्या आहेत. आणि नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे, तो आपण मार्क करूया. म्हणजे मला वाटतं किती मी व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो, परंतु त्याच्यावरती तुमचं रिॲक्शन तेवढं बघायला मिळत नाही. तुमचे लाईक नसतात, कमेंट नसतात, शेअरिंग नसतात. तर ते करत जावा. पुढच्याला मोटिवेशन मिळतं, पुढच्याला आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याचं मोटिवेशन मिळतं. ओके, सो नो ट्रेडिंग झोन बघितलं तर 24,360, 24,280, 80 पॉईंटची रेंज आहे नो ट्रेडिंग झोनची. सपोर्ट रेजिस्टन्स आहेत त्या लेवलवरती. एक्सपायरीचा दिवस आहे. स्ट्राईक प्राईस जर सिलेक्शन चुकलं आणि मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये राहिलं तर मग एक्सपायरीच्या दिवशी काही वेगळं सांगायला नको काय होतं. त्यामुळे स्ट्राईक प्राईस सिलेक्शनवरती फोकस असणं गरजेचं आहे. कोणती स्ट्राईक प्राईस कुठे सिलेक्शन करायला पाहिजे याचं तितकं नॉलेज असणं गरजेचं आहे. नाहीतर सगळं बरोबर केलं आणि स्ट्राईक प्राईजच सिलेक्शन जर चुकलं तर कामच झालं. म्हणजे काय आहे की पेपर आपण गेलो पेपरला, सगळा पेपर अति सुंदर पद्धतीने सोडवला, परंतु रोल नंबर जो असतो ना तोच चुकीचा टाकला. मग काय होणार आहे ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ काय की मोमेंटम तुम्ही व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजली, मोमेंटम पण आला, मोमेंटम तुम्ही स्पॉट चार्टवरती बघितला तो देखील आला, परंतु प्रीमियमचा चार्टच हलला नाही. तर त्या मोमेंटमचं, त्या प्राइस ॲक्शनचं, त्या सगळं तुम्ही व्यवस्थित नॉलेज घेतलं, त्याचं काय लोणचं घालायचं आहे. लोणचं तरी खाता येईल, पण हे तिथे ते पण नाही खाता येणार आहे. ओके, तर त्या गोष्टी आहेत, ते थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. नो ट्रेडिंग झोन. आता इकडे बघा, जर मार्केट आता या लेवलची क्लोजिंग आहे, या लेवलच्या आसपास जर गॅप अप ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, तर मग थोडंसं कन्सोलेशन होऊन मार्केट जर वरच्या साईडची लेवल ब्रेक करत असेल ना, तर परत हा काहीसा पॉझिटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आणि याची क्लोजिंग आहे या लेवलच्या आसपास. आता हा जर गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊन जर या लेवलच्या आसपास होत असेल ना, ओके, तर या लेवलवर मग एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा बुलिश मोमेंटम खूप मोठा काय ते थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं आहे की कुठे ओपन होते मार्केट. म्हणजे याचा अर्थ काय की जर रेजिस्टन्सवरती असेल तर मग थोडंसं थांबून बघणं गरजेचं आहे. या लेवलवरनं सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. हा थोडासा कन्सोलेशनमध्ये जाऊ शकतो. परंतु या लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तर मग या लेवलवरनं बाईंग साईड मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी हायर साईड आहे. तर ही लेवल थोडीशी तुम्ही डोळ्या खालून घाला, 24,230ची. ओके, तर या लेवलचा थोडासा विचार करू शकता. ओके, आता जाऊया आपण ओवाय डाटा ऑप्शन चेन बघूया. खूप लोकांचा एक क्वेश्चन असतो की सर ही जी स्क्रीन आपल्याला दिसते, हा जो चार्ट दिसतो, याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने ऑप्शन चेन बघता. तर हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही याच्यावरती राईट क्लिक केलं, इथे दिसते तुम्हाला ऑप्शन चेन, याच्यावर क्लिक केलं की ऑप्शन चेन ओपन होते. ओके, झाली ऑप्शन चेन ओपन. 18 ऑगस्टची उद्याची निफ्टीची एक्सपायरी दिसते तुम्हाला. तुम्हाला देखील चार्टवरती ऑप्शन चेन बघायची असेल तर तुम्ही देखील धनचं प्लॅटफॉर्मवरती अकाउंट ओपन करून यूज करू शकता. ओके, आणि अशा पद्धतीचे ऑप्शन चेन बघू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्याची इच्छा असेल
तो पण करू शकतो. आणि मग थोडं थोडं ऑप्शन चेन आधीमध्ये बघत जावा. ज्यावेळेस मार्केट ओपन असतं त्यावेळेस बघत जावा. आणि ऑप्शन चेन वेगळी नका बघू. तुम्ही चार्टवरती बघण्याचा प्रयत्न करा. चार्ट कुठं आहे, लेवल कुठे आहे, त्याबरोबर ओआय डाटा कुठे आहे, हे बघितलं ना, थोडं सुरुवातीला तुम्हाला काही कळणार नाही. परंतु 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस आणि महिन्याने तुम्हाला समजायला लागणार हळूहळू. ओके. त्यामुळे अशा पद्धतीचं ओआय डाटा थोडंसं रीड करण्याचा प्रयत्न करत जावा. परंतु तेच मग खूप लोक काय विचार करतात, मग ओआय डाटा खूप महत्त्वाचा आहे का? बघा, महत्त्वाचं काय आहे, काय नाही त्याचा विचार नका करू. आपल्याला प्रायझॅक्शन शिकायची आणि त्या प्रायझॅक्शनला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी बघायच्या ते. म्हणजे प्रायझॅक्शन हे बेस आहे. त्या प्रायझॅक्शन बघितलं तर त्या प्रायझॅक्शनचा विचार करायचा आणि त्या प्रायझॅक्शनला पूरक असणाऱ्या गोष्टी, मग ऑप्शन चेन काय आहे, त्याच्याबरोबर इंडेक्स काय आहे, त्यासोबत कुठली न्यूज आहे का, हे थोडंसं त्याच्यासोबत मग जुळवायचा प्रयत्न करायचा. नाहीतर काय करतात, जे महत्त्वाचं आहे ते देतात सोडून आणि भलत्याच्याच नादाला लागतं. तसं करायचं नाही. आता जर बघितलं तर 24,300च्या आसपासची ॲव्हरेज क्लोजिंग आहे. म्हणजे इकडे 24,287 आहे. परंतु स्ट्राईक प्राईसचा जर विचार केला तर 24,300 ॲट द मनीची लेवल आपल्याला बघायला मिळते. 1,46,00,000 पुट रायटिंग आहे 24,300 वरती. हेवी पुट रायटिंग आहे तर हेवी पुट रायटिंग आहे. मार्केटने शेवटची जी CS ची क्लोजिंग आहे ती बऱ्यापैकी खाली आली, परंतु पुट रायटर आपल्याला तसेच्या तसे बघायला मिळत आहे. म्हणजे 24,300च्या आसपास पुट रायटिंग घ्यावे तर 24,200 या लेवलवरती काय आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतो. 24,280ची जर लेवल मार्केट ब्रेक करत असेल डाऊन साईडला, तर मग हे 24,300 वरचे जे पुट रायटर आहेत ना, हे पॅनिकमध्ये येऊन इकडनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता पुट रायटर म्हणजे काय असतं, खूप लोकांचा हे देखील क्वेश्चन असतो. पुट रायटर म्हणजे काय, की पुट रायटिंग म्हणजे काय, की 24,300च्या वरती मार्केट राहणं अपेक्षित असतं. परंतु जर 24,300 लेवल जर ब्रेक होत असेल आणि मार्केट जर खाली येत असेल, म्हणजे या पुट रायटरच्या अगेन्स्ट येत असेल, तर मग अगेन्स्टमध्येच मार्केट जातं. त्याचा अर्थ काय, की यांची पोझिशन रॉंग झालेली आहे आणि मग तिकडनं ते पोझिशनमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पोझिशनमधून बाहेर जेव्हा पडतात त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं, एक अपोजिट रिॲक्शन होते आणि जे की त्याला आपण पुट जे सेल होतात त्यावेळेस आपल्याला लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळतं. ज्यांनी लॉंग केलं होतं आणि त्याच्यानंतर मार्केट त्यांच्या अगेन्स्ट आलं तर लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळते. ओके. आणि कॉल रायटिंग जर बघितलं 24,300 वरती 64 लाखाच्या आसपास कॉल रायटिंग आहे. आता हेवी कॉल रायटिंग जर बघितलं तर कुठे आहे, 24,400च्या आसपास आहे. ओके. इकडे जर बघितलं तर हेवी कॉल रायटिंग 24,400च्या आसपास आहे. 1,13,00,000. 24,400 लेवल कुठे, इकडे आहे. ओके. आणि क्लोजिंग आहे या लेवलवरती. म्हणजे हे लोक आहे हे थोडेसे निवांत आहेत. मार्केट त्यांच्यापासून खूप लांब आहे. विचार करायला गेलं तर 120 पॉईंट लांब आहे. त्यामुळे इकडनं मार्केट ब्रेकआउट करण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होती. म्हणजे बुलिश साईडला जर मार्केट जात असेल तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड बघायला मिळू शकतो आपल्याला. कारण की मार्केट जर इकडे कन्सोलिडेशन राहिलं तर हे 24,400 वरचे जे कॉल रायटर आहे ते निवांत राहणार आहे. ओके. तर थोडंसं बुलिश साईडला जाताना मार्केटचा विचार करणं थोडंसं गरजेचं आहे, की रिस्क फॅक्टर कसं आहे आणि ते रिस्क मॅनेजमेंट करणं तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता कंबाईन प्रीमियम जर बघितली 24,300 वरती, ओके, तिकडे प्रीमियम हे कॉल साईडचे थोडेसे हायर साईड आहे आणि पुट साईडचे थोडेसे लोअर साईड आहे. ओके. हे तुम्हाला फरक दिसतोय आणि हा फरक आहे ना थोडासा CS आल्यापासून बऱ्यापैकी जास्त जाणवतोय. पण आता ते आपल्याकडे मल्टिपल स्ट्राईक प्राईसचा विचार करायला पाहिजे. म्हणजे 24,300 वरती जर बघितलं तर आजची क्लोजिंगच्या आसपास आपल्याला ॲट द मनीची लेवल बघायला मिळते आणि 24,300 वरती कॉल साईडचे प्रीमियम, म्हणजे या कॉल साईडचे प्रीमियम हे हेवी साईड आहे आणि पुट साईडचे प्रीमियम याच्या अर्धे आहे. म्हणजे जी शेवटची मोमेंटम आली, ओके, जी शेवटची मोमेंटम आली पुट साईडची, सेलिंग साईडची, त्याच्यामध्ये प्रीमियम इतकेसे वाढलेले दिसत नाही. त्यामुळे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा मार्केटने जर छोटासा पुलबॅक घेतला किंवा कन्सोलिडेशन जर गेलं तर ओपनिंगमध्ये हे कॉल साईडचे प्रीमियम पडताना दिसू शकतात. ओके. कारण की आता जे ऑप्शन सेलर आहे त्यांना लगेच समजलं असेल, जे ऑप्शन बायर असेल त्यांना थोडंसं समजायला थोडंसं अवघड झाली ही गोष्ट. ठीक आहे.
तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतं. ते व्यवस्थित पद्धतीने चार्ट समजून घेतला असून तुम्ही. जाऊया बँक निफ्टीकडे. अरे बापरे! बँक निफ्टी जर बघितलं तर ओपनिंग कॅन्डल ही ज्याच्यामध्ये काय बघण्यासारखंच नव्हतं. त्याच्यानंतर इकडे डबल बॉटम, त्याच्यानंतर एक मोठा मोमेंटम आणि असल्या पद्धतीचे विचित्र पद्धतीचे कॅन्डल. म्हणजे इकडे कन्फ्युजन, ही एक मोमेंटम, इतका चांगला मोमेंटम दिल्यानंतर परत हे एक कन्फ्युजन. हे मार्केटमध्ये काय आहे की छोट्या लोकांचा विचार करायला कोणाला वेळच नाही असं वाटतं. बरं, आता इकडे जर बघितलं तर इकडे या लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते मल्टिपल टाइम लेवल होता इकडे. 57,500 ची क्लोजिंग आहे साधारण या लेवलच्या आसपास. इकडे एक रेजिस्टन्स आहे 57,600चा. टेक्निकली सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळते. ओके, बँक निफ्टीच्या लेवल थोड्या समजून घ्या. आता ही कॅन्डल जी बनली आहे, या कॅन्डल नंतर अशी रिव्हर्सल येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, खूप कमी आहे. मग इकडे विचार प्राइस ॲक्शनच्या नजरेने जर बघितलं इकडे कसं कन्सोलिडेशन होतं या लेवलवरती आणि ही लेवल इकडनं कशी बेरिश प्राइस ॲक्शन करून ब्रेक करते ना, इकडे थोडंसं आपलं लक्ष पाहिजे. आणि अशी प्राइस ॲक्शन जर होऊन जर मार्केट जर काहीसे सपोर्ट ब्रेक करत असेल तर मग मार्केटचा ट्रेंड थोडासा निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. मग काय लेवल आहे 57,318 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 57,124 जी की आजचा इंट्राडे लो. तर ह्या दोन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ह्या लेवलची सपोर्ट आहे. आता तुम्ही जर बुलिश साईडचा विचार करत असाल तर मार्केट बुलिश न होता आपल्याला फुलिश करू शकतं. म्हणजे काय की मार्केट आपल्याला ट्रॅप बुलिश साईडला करताना दिसू शकतं. मोमेंटम आली होती चांगली, होल्ड केलं का? नाही केलं. ही जी कॅन्डल बनली याने कन्फ्युजन वाढवले का? तर खूप मोठं कन्फ्युजन वाढवलंय. कन्फ्युजन कुठल्या साईडला वाढले तर कन्फ्युजन बुलिश साईडला वाढले. इतकं जरी तुम्हाला गोष्ट समजली तरी तुम्ही मार्केट जेव्हा बुलिश होत असेल ना त्यावेळेस तुमचं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ही जी काही आपल्याकडे हे जे काही साहित्य आहे, ओके, सेफर साईड राहण्याचं, तर याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. ओके, लेवल जर बघितलं तर काय बनतं ते आजचा इंट्राडे हाय 57,753 याची येण्याची पॉसिबिलिटी यायला मार्केट इकडनं बुलिशही होऊ शकतो. परंतु प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने जर बघितलं तर इकडनं मार्केटची ही मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड लेवल जर बघितलं 57,889. ओके, म्हणजे रिस्क फॅक्टर आहे. जिकडे रिस्क आहे ते थोडंसं आपण तिकडे काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. जिकडे व्यवस्थित बघायला मिळते ती मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, तर तिकडचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितला 57,600 आणि 57,454 ही काहीशी रेंज आपल्याला नो ट्रेंड बघायला मिळते. गॅप अप जर ओपन होत या लेवलच्या आसपास तर इकडनं मार्केट डाऊन साईडला म्हणजे काहीसा नेगेटिव्ह मुवमेंट यांची पॉसिबिलिटी आहे. गॅप डाऊन जर ओपन असेल तर पण थोडंसं पुल बॅक, थोडंसं कन्फ्युजन, इकडे फ्रेश प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. ओके, आणि असं ह्या मंथली एक्सपायरीवरती पडल्यानंतर याच्यामध्ये म्हणजे याला काय बोलू आपण त्याला, ते प्राइस ॲक्शन रीड करणं थोडंसं कठीणच जातं. याच्या पण लेवल जर बघितल्या तर सुंदर पद्धतीने प्राइस ॲक्शन होती. इनसाइड कॅन्डल लेवल ब्रेक, डाऊन साईडची लेवल, इकडे डबल बॉटम, त्याच्यानंतर जर बघितलं एक सुंदर मोमेंटम कुठपर्यंत आला तो देखील जिथे आधी सपोर्ट होता त्याने रेजिस्टन्सचं काम केलं. ही नेगेटिव्ह कॅन्डल. तर याची प्राइस ॲक्शन थोडीशी व्यवस्थित समजून घ्या. ही मल्टिपल स्विंगची लेवल आहे. त्याच्यानंतर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलं तर आणखी कुठे सपोर्ट बघायला मिळतो आपल्याला या लेवलच्या आसपास. ओके, आत्ता जर बघितलं तर आत्ता काय बघायला मिळतं आपल्याला इकडे अशा पद्धतीची ट्रेंड लाईन. सपोर्टवरनं बुलिश, सपोर्टवरनं बुलिश, सपोर्टवरनं बुलिश. म्हणजे एक सपोर्ट आहे 77,500चा, तिकडनं 3 वेळेस मार्केटने बुलिश मुवमेंट दाखवली. हा येऊन टप्पा खाऊन परत त्या टप्प्यावरती आलेला आहे. हा जर स्विंग ब्रेक करत असेल ना तर इकडनं याचा ट्रेंड बदलू शकतो. ओके, हा जो हाय आहे ना या हायच्या आसपास जाण्याचा ट्राय करू शकतो. आता मी थोडंसं ओव्हरऑल प्राइस ॲक्शन तुम्हाला इकडे प्राइस ॲक्शन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा अशा पद्धतीचा काहीसा आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते काही दिवसांमध्ये. ओके, आता
याच्यामध्ये इंट्राडेचा जर विचार केला तर इंट्राडेमध्ये आपल्याला काय बघायला मिळते की बाबा हा एक स्विंग आहे, ज्या स्विंगवरती जर मार्केट ब्रेक करत असेल स्विंगला रेजिस्टन्स इंट्राडेचा, तर मग प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला बुलिश बघायला मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त म्हणजे इकडनं जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत 77,894 राऊंड लेवल 77,900चा विचार करू शकतो आपण राऊंड लेवलचा. या लेवलवरती मार्केटने 3 वेळा रेजिस्टन्स घेऊन ब्रेक केलेला नाही आणि ती इंट्राडेचा देखील हाय होता. मग हा जर हाय ब्रेक होतोय तर मग हा जो काही मोमेंटम आलाय ही प्राइस ॲक्शन तुम्हाला काही वेगळी सांगायला नको, तुम्ही कमेंट करून मध्ये सांगू शकता ही सेन्सेक्सची काय प्राइस ॲक्शन बनली ती. मग इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग आता बँक निफ्टीचा आत्ताच आपण विचार केला बँक निफ्टी चार्टचा, तिकडे बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, परंतु इकडनं जर बुलिश मोमेंटम असेल तर हा बुलिश मोमेंटम जसं हा मोमेंटम स्ट्रॉंग आला ना तसा पद्धतीचं काहीसं मोमेंटम इकडे स्ट्रॉंग राहताना दिसू शकतो. बिकॉज ही खूप मोठी ट्रेंड लाईन आहे, ती ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केट वरती जाण्याला ट्राय करू शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला थोडीशी लक्षात असली पाहिजे. त्याच्यासाठी लेवल आपण मार्क करूयाच इकडे. ओके, तर या काय लेवल आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे आता थोडंसं या लेवलती येऊन कन्फ्युजन क्रिएट केलेलंच आहे याने. तर ही एक लेवल थोडीशी स्पेस ठेवूया. नो ट्रेडिंग झोनची लेवल. प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. हा एक राउंडिंग व्ही शेप रिकव्हरी आपण म्हणू शकतो याला. ओके, कन्सोलिडेशन. ही क्लोजिंग खाली आहे, फिरून जर वरती जाऊन जर लेवल ब्रेक करत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स 78,000 राऊंड लेवल, 78,100 आणि 78,200 या काही रेजिस्टन्सच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात ते. आणि इकडनं ट्रेंड लाईन देखील आहे मोठी, ती देखील ब्रेक करून मार्केट काहीसं वरती जाताना दिसतं. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला या लेवलची स्विंग आहे, इकडे थोडीशी प्राइस ॲक्शन एकदा वरती जाऊन परत थोडं कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग काहीशा डाऊन साईडच्या लेवल आहेत. 77,598 राऊंड लेवल आहे, 77,600ची, 77,500 आणि त्याच्यानंतर आणखी एक लेवल आहे 77,336. तर या काही लेवल निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकते. ही लेवल जर ब्रेक होत असेल तर इकडे जो मोमेंटम रेजिस्टन्स दाखवलाय, इकडे जो रेजिस्टन्स दाखवलाय ते कुठे ना कुठे कंटिन्युएशन करताना दिसू शकतं. परंतु लक्षात काय ठेवायचं की ही लेवल हे मार्केटने बाउन्स मोमेंटम दिलेलं, म्हणजे इकडनं डबल बॉटम तयार करून बाउन्स मोमेंटम, इथे पॉज घेऊन बाउन्स मोमेंटम. तर या लेवलवर त्यावरती ट्रेड मॅनेजमेंट, या लेवलवर त्यावरती ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि याचं नॉलेज देखील असणं गरजेचं आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर ही रेंजच्या वरती मार्केट असेल, म्हणजे 77,900च्या वरती मार्केट असेल तर मार्केटमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन आणि मग त्याच्यानंतर फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते हे बघणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स लेवलच्या वरती जर मार्केट गेलं तर डाऊन साईडला येताना मार्केट गुतत येऊ शकतं या लेवलपर्यंत. म्हणजे सरळ साधा मोमेंटम बघायला मिळू शकत आपल्याला पॉसिबिलिटी कमी आहे मिळण्याची. परंतु जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग तो कन्सोलिडेशनमध्ये. त्यामुळे मार्केट जर गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल तर कन्फ्युजन फॅक्टर वाढतो आणि हे आपण वारंवार बघत आलेलो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत तेच सांगेल मी की जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल, मार्केटमध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास, लर्निंग, प्रॅक्टिस सोडून कुठलाही दुसरा ऑप्शन नाही आहे. ओके, तर जे लोक बघा, आणि इथे हुशारीचं पण काही इकडं एवढं महत्त्व नाही. तुम्ही कशा पद्धतीने मार्केट रीड करताय, कशा पद्धतीने अभ्यास करताय, कशा पद्धतीने समजून घेताय, कशा पद्धतीने तुम्ही एक्सपिरियन्स घेताय आणि कशा पद्धतीने तुम्ही सायकोलॉजी डेव्हलप करताय हे पाहणं गरजेचं आहे. इथे कोण किती हुशार आहे, कोण किती हे नाही, इथे कोणाचा कशा पद्धतीने अभ्यास झालेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून सगळ्यांनी लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.